गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय 2. शिष्य दीपकाख्यानम. श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरणामध्ये सद्गुरूने आपल्याला शिष्य दीपकाख्यान याबद्दल निरूपण आहे. पण सद्गुरू पहिल्या अध्यायात जो मंगळाचरणात होतं ते संदीपकाने त्या सद्गुरूला, त्या नित्य सरस्वतीला एवढी विनवणी केली, पूर्णतः शेवटला ते प्रसन्न एवढे झाले आणि जेवढे प्रश्न विचारले संदीपकाने की अर्जुनाला एवढं महत्त्व का दिलं, प्रल्हादाला एवढं महत्त्व का दिलं, ते सगळ्यांचे उत्तर सद्गुरू देतात. आता एक टप्प्याने देतात. शिष्य म्हटले, भक्त म्हणजे तो शिष्य. आता पुढे काय दिलं ते बघा. सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय 2 शिष्य दीपकाख्यानम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. तया अष्टदशांत ब्रह्मवाक्याचे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवन. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दिलं की त्रिभुवन म्हणजे पृथ्वीलोक नाही तर क्षमा असावी. पृथ्वीलोक आहे म्हणजे काय, वैकुंठ स्वर्ग मृत्यू पाताळ आहे ना, म्हणजे पाताळ नाही, पाताळामध्ये हे आध्यात्मिकता नाही आहे, पृथ्वीवर आहे. वैकुंठ स्वर्ग म्हणतो, वैकुंठ ब्रह्मलोक, वैकुंठ आणि शिवलोक पण आलं तिथे. आणि शिवलोकाचा शिवलोक शिवगीतच असेल, पण आपल्या पृथ्वीवर पण आहे. ते ब्रह्मवैवर्त पुराण आहे, ते प्रख्यात आहे. का प्रख्यात आहे, ते प्रत्यक्षात ब्रह्माने नजरेने बघितलेलं आहे आणि त्याचं ते पुराण त्यांनी काढलेलं आहे. प्रत्यक्षात ब्रह्माच्या मुखातून ती गीता आलेली आहे. हे वेद जे आहेत, हे वेद त्या परब्रह्माने त्या ब्रह्माच्या हातामध्ये दिलेत आणि ब्रह्माने बाकीचे सगळे 18 पुराण, 18 म्हणजे 18 पुराण तिथूनच निघालेले आहेत. कसं निघालेत, कारण ब्रह्माने ज्यांना जन्म दिला त्याच्या थ्रूनी पण आलेले आहेत. प्रत्येकाला जन्म ब्रह्मा थ्रूनीच आलेला आहे. सप्त ऋषींना जन्म ब्रह्माच्याच ह्याच्यातून आलेला आहे ना. नारदाचा जन्मसुद्धा ब्रह्मानेच दिलेला आहे, कारण वेदच जर ब्रह्माच्या हातात दिलं तर ब्रह्माच्या ह्याच्यातून ते सगळं आलेलं आहे. ब्रह्मा थ्रूनी सगळं जन्म घेतलेलं आहे. मग 18 म्हणजे 18 पुराणांचा जन्म पण ब्रह्माच्याच ह्याच्यातून झालेला आहे. इथे काय सांगितले, तया अष्टदशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवने. ब्रह्मवाक्य म्हणजे ब्रह्मा जे बोलेल, ब्रह्माने जे बघितलं ते बोलेल, ते सत्य, ते ब्रह्मवैवर्त पुराण हे प्रख्यात आहे. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार. बघा, नारायण प्रत्यक्ष जो नारायण आहे, परब्रह्म आहे, त्याचंच अवतार कोण आहे, विष्णुमूर्ती आहे. आणि विष्णुमूर्ती म्हणजे विष्णूच्याच ह्याच्यातून जो व्यास झाला तो द्वापारामध्ये आला आणि व्यासाने काय केले, 18 पुराण काढले. म्हणजे कुठून प्रत्यक्षात आलं, म्हणजे हे ब्रह्मवाक्य म्हणजे ब्रह्माची वाक्य आहेत, ब्रह्माने लिहिलेले आहेत. हे ब्रह्माने प्रत्यक्षात डोळ्यातून देखील बघितलेले आहे. नारायणाने पहिला कोणाला निर्माण केलं, त्रिमूर्तींना. आणि त्रिमूर्तीपासून ब्रह्मा पण केला आणि ब्रह्माने ते पण बघितलेलं आहे की विष्णुमूर्ती म्हणजे विष्णू प्रत्यक्षात, आणि त्या विष्णूचाच अवतार आहे व्यास. बघा, या महाभारतामध्ये विष्णूचे किती अवतार आहेत. व्यास मुनी, व्यासचे वडील पराशर ऋषी आहे ना, ते पण विष्णूचाच अवतार आहे. व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला क्षिती, पृथ्वीवर केला प्रकाश.
प्रकाश केला क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार. व्यास मुनींनी ब्रह्माचं वाक्य पृथ्वीवर प्रकाशित केलेलं आहे. तया व्यासापासून ऐकिजे समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारुनी सांगेन ऐका एक चित्ते. त्या व्यासापासून जे ऋषीजन म्हणजे ऐकिजे समस्त ऋषीजन, त्या व्यासापासून जी जी कथा आहे ती सगळ्या ऋषी म्हणून सांगतो, ऐका आता. तेची कथा विसरून तीच कथा पुढे आहे, सांगेन ऐका एक चित्ते. एक चित्ते म्हणजे एक चित्त लावून, एक लक्ष लावून ऐका. कोणी सांगितले हे? प्रत्यक्षात सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. कोण सद्गुरू? तर नृस्य सरस्वती. चतुर्मुख ब्रह्मयाशी. ब्रह्माचं मुख किती आहे? चतुर्मुख. चतुर्मुख म्हणजे बघा, पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर आहे ना, पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर, हे चतुर्मुख. मग जसं ब्रह्म बघितलं तसं ते मुख निर्माण झाले. कलियुगे असे हर्षी, कलियुग पुषे हर्षी, कलियुग पुषे हर्षी. बघा, चतुर्मुख ब्रह्माला कलियुग जो आहे तो एकदम आनंदाने विचारतो. श्री सद्गुरु महिमा विस्तारेशी ब्रह्मदेवे निरूपया. ब्रह्मदेवाला सांगितलं की सद्गुरूची महिमा काय आहे, त्याचा मला सगळा विस्तार करून सांगा, निरूपण द्या. कोण म्हणाला असा? आणि हे सगळं कोणी सांगितलेलं आहे? नृस्य सरस्वतीने. कोणाला सांगतो? तर संदीपकाला सांगतात की प्रत्यक्षात कलियुग ब्रह्माच्या पुढे येतो, चारमुखी ब्रह्माच्या पुढे येतो आणि सांगतो कलियुगाचा महिमा कसा आहे. ब्रह्मदेव निरूपया, मला निरूपण सांगा, मला श्रवण द्या, असा कलियुग म्हणाला हर्षरीतीने. कारण त्याचे पण वर्तन काय काय आहे ते पुढे बघायला आपल्याला मिळेलच. ऐशे म्हणता नामकरणी पुनरपी सिद्धाशी नमुनी मिळवी तसे करद्वय जोडणी भाव भक्ती करून या. कसा? ऐसे म्हणता नामकरणी. नामकरण म्हणजे काय? कलियुगाचं नामकरण कलीस ना, हा कली. पुनरपी सिद्धाशी नमुनी विनवी तसे करद्वय जोडणी भाव भक्ती करून या. सॉरी, माफ करा. जो ज्याला सद्गुरूचं वंदन पाहिजे, आतून जो प्रेम आहे सद्गुरूवर, तो सद्गुरूच्या समोर हात जोडून उभा आहे. तो सिद्ध पुरुष कोण आहे? सद्गुरू आहेत. विनवी तसे करद्वय जोडून, करद्वय दोन्ही हात जोडून उभा आहे. कसा आहे जोडून उभा? भाव त्या सद्गुरूवर आहे, भक्ती त्या सद्गुरूची आहे. बघा, आपला मन इकडे तिकडे धावत असेल तर आपला हात नीट जोडला जात नाही. त्याचा भाव जो मन आहे, तो मन कुठे आहे? सद्गुरूकडे आहे, सद्गुरू चरणाशी आहे. भक्ती पण त्या सद्गुरूचीच करतो, तनाने मनाने सगळ्यांनी. म्हणून आपण आपले जर पूर्वकर्म नष्ट करायचे असतील, पूर्वकर्म कमी करायचे असतील, पूर्वकर्माची जी जो बल आहे तो कमी करायचा असेल तर नक्की भक्ती करायची आहे. म्हणे सिद्ध योगेश्वरा अज्ञान तिमिर भास्करा तू तारक भवसागरा भेटलाशी कृपा सिंधू. तो नामकरणी म्हणते, सिद्ध योगेश्वरा, तुम्ही योगेश्वर आहात. अज्ञान तिमिर भास्करा, जसा सूर्य उगवतो आणि त्याचा प्रकाश येतो आणि अंधकार, बघा अंधकारमय सगळा निघून जातो. सकाळी 6ला काळोखच असतो. ज्यावेळेस सूर्य उदय होतो 7 वाजता, त्यावेळेस सगळा अंधकार निघून जातो पूर्णतः. बघा, 6:30ला उगवण्याची त्याची प्रतिक्रिया असते, वर येतो. 6:30 पासून कसं कोमल 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 ऊन असतो ना, आणि 7ला तो पूर्ण प्रकाशित करतो. तेव्हा काय कसं अंधकार निघून जातो. तसाच सिद्ध पुरुष कशा आहे? सूर्याप्रमाणे. सूर्यापेक्षाही, सूर्याची पण उपमा देता येत नाही सद्गुरूला. अज्ञान तिमिर भास्करा तू तारक भवसागरा भेटलाशी कृपा सिंधू. तू भवसागर ह्या पृथ्वीला
ह्या पृथ्वीवरच्या पूर्ण समुद्राला म्हणजे पूर्ण पृथ्वीवरच्या जेवढे तेवढे लोकांना आहेत, भवसागर आहेत, त्यांना तू तारणार आहेस. त्यांच्यासाठीच तू आलेला आहेस. तू कृपा सिंधू आहेस. सिंधू नदी आहे बरं का. कृपा सिंधू त्या नदीसारखं बघा. जशी तो त्या नदीचं पाणी पिल्यानं समाधान होतं, तसंच सद्गुरूच्या चरणी नतमस्तक झाल्याने समाधान होते. नुसतं भेटल्यावर चरणी नतमस्तक झालं ते वेगळंच समाधान असतं, पण ते भेटलं ना तर आपल्या डोळ्यातून सगळ्या गंगा यमुना वाहत लागतात. बघा एवढं प्रेम असतं त्या सद्गुरूवर. ब्रह्मदेव आत्ता इकडे बघा. आता ब्रह्मदेव काय सांगतो बघा. कलियुगाशी ब्रह्मदेव कलियुगाशी सांगे केवी कारणेसी. कारण सांगतो. काय कारणेसी? कोणत्या कारणास्तव तुला सांगू मी? असा कलीला सांगतो. ब्रह्मदेव कलियुगाशी सांगे केवी कारणशी अत्यंत विस्तारशी निरूपिजे स्वामिया. हे ब्रह्मदेव कलियुगाशी काय सांगतो ते मला पण निरूपण द्यावं असं तो नामकरणी व्यक्ती म्हणतो. कोणाला? सद्गुरूला, सिद्ध पुरुषाला. ते मला सांगा. कारण तो सिद्ध पुरुष कोण होता? साक्षात परब्रह्म. सांगा ब्रह्मदेवानी काय सांगितले? ते शुद्ध पुरुषांनी काय अभ्यास केलं होतं का? नाही. परंतु तो प्रत्यक्षात त्याच्यातूनच घडलेला आहे ना. त्याच्यापासूनच जे जन्म झालेले आहेत. आणि विचार करा, बापाला मुलगा होतो, बापाची मुलं काय करतात बापाला सगळं माहिती असतं. बापाचं नातू काय करतो बापाला माहिती असतं का नाही? तसाच परब्रह्म कोण आहे? तो विश्वाचा बाप आहे. तसंच म्हणते ब्रह्मदेव कलियुगाशी सांगेन केवी कारणेशी अत्यंत विस्तारीचे निरूपिजे स्वामिया. ऐक शिष्या एक चित्ते म्हणतो. ऐका, एक चित्ताने ऐका. चित्त द्या. चित्त म्हणजे काय? मन. जधी प्रलय झाला होता, जेव्हा प्रलय झाला होता. प्रलय कुठला? बघा हे जे पृथ्वी आहे ना, पृथ्वीचा प्रलय. पृथ्वीचा प्रलय होतो ना तेव्हा सगळ्या युगाचा परप्रलय, सगळ्याचा प्रलय होतो. एवढं लक्षात ठेवा. सूर्यदेवता पण तीच राहत नाही, चंद्रदेवता पण तेच राहत नाही, ब्रह्मा पण तेच राहत नाही, आणि शिवशंकर पण तेच नाही, आणि विष्णू पण तेच नाही. सगळ्यामध्ये बदल होतो. ज्यावेळेस पृथ्वीचा प्रलय होतो तेव्हा सगळंच बदल होतो. आणि दिलंय, एकेकाला दिलंय ना. जधी प्रलय झाला होता आदी मूर्ती निश्चितता. आदिमूर्ती म्हणजे कोण? आदि नारायण. तोच तो परब्रह्म. निश्चितता होता वटपत्र शयनी. कुठे होता? वटपत्र शयनी. वटवृक्षाच्या वडाचा पान असतो ना, बघा वडाचा पान किती शुभ आहे ना शुभ. वडाच्या पानावर तो होता. कोण होता? आदि नारायण. बघा आदि नारायण तोच परब्रह्म त्या वडाच्या पानावर होता. छोटा बाळ अवस्थेत अव्यक्त मूर्ती नारायण. व्यक्त करू शकत नाही अशी ती मूर्ती नारायणाची होता. वटपत्र शयन बुद्धी उपजे चेतन आणिक सृष्टी रचावया. जेव्हा वटपत्र शयनामध्ये होता, बाल अवस्थेत होता, त्यावेळेस बुद्धी उपजे चेतन. बुद्धी कशी झाली? म्हणजे त्यावेळेस ती बुद्धी प्रगट झाली की काय? आणिक सृष्टी रचावया. सृष्टी रचायला पाहिजे अशी बुद्धीची चेतना कधी झाली? तर वटपत्र शयनामध्ये, म्हणजे वडाच्या पानावर जेव्हा होते त्यावेळेस बुद्धी चेतन झाली त्यांची. वडाच्या पानामध्ये काय? बाळ जन्माला आले त्याची कधी बुद्धी चेतन होते का? चेतना होते का? नाही. त्याला फक्त जन्माला आला ना तर रडायचं माहिती असतं, अंगठा असतो किंवा अंगठी असते ती बोट तोंडात घालायचं माहिती असतो. बुद्धीची चेतना एवढी नाही होत. पण प्रत्यक्ष जो परब्रह्म आहे, जो आदिनारायण आहे, म्हणजे काय? परब्रह्माचा कधी अंत नाही,
सुरुवात नाही शेवट. परब्रह्म असतचे असे सर्व काळ. त्याची कधी सुरुवात होत नाही, कधी त्याचा शेवट होत नाही. शेवट होतो तो कोणाचा होतो? ज्याने जन्म घेतला त्याचा होतो. कारण ज्याचा जन्मच नाही, ज्याचा जन्म नाही त्याला मरण कुठलं आहे? ज्याचा सुरुवातच नाही त्याला अंत कुठे आहे? नाहीच ना. तसाच तो परब्रह्म वटपत्र शयनामध्ये होता, वडाच्या पानावर होता, तेव्हा त्याची बुद्धीची चेतना झाली की आणिक सृष्टी रचायला पाहिजे. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले म्हणा, जागृत होई या कारणा आदी पुरुष तैविली. बघा, प्रपंच तो त्याचा प्रपंच आहे. जो सगळा विस्तार झाला हा परब्रह्माचा प्रपंच आहे. जसा बघा कपल आहे, जोडपं आहे, त्याचा प्रपंच काय आहे? त्याची मुलं बाळ, हा त्याचा प्रपंच आहे. त्याचा कामकाज, त्याची मुलं बाळ. तसाच त्या परब्रह्माचा प्रपंच काय आहे? सृष्टी रचणं, वैकुंठ सगळं म्हणजे निर्माण करणं. शिवलोक, ब्रह्मलोक, भूलोक, हे सगळं, यक्षलोक, किन्नर लोक, हे सगळं निर्माण करणं, इंद्रलोक, हे सगळं निर्माण करणं हा त्या परब्रह्माचा प्रपंच आहे, संसार आहे. करणे म्हणून आले मना, जागृत होई या कारणा आदी पुरुष तयविली. त्यांच्या मनात आलं, जागृत होणे नारायण बुद्धी संभवे चेतन. बघा, बुद्धी कशी झाली? प्रेरणायुक्त झाली. कमळ उपजवी नाभी होण, त्रैलोक्याचे रचना घर. पहिला बुद्धी कुठे चेतना झाली? जेव्हा नारायण वडाच्या पानावर होते, त्याच्यानंतर लगेच तिथून ते नारायणाने मोठं रूप घेतलं आणि त्याच्या नाभीतून काय निघालं? त्रैलोक्याचे रचना घर. त्रैलोक्य, 3 लोकांचं, 3 लोक, त्रैलोक्याचे रचना घर. तया कमळापासून उदय झाला ब्रह्मा, पण 4 दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. त्या कमळातूनच काय निघालं? कमळ उपजवी नाभीहून, नाभीतून कमळ काढलं. नाभी म्हणजे काय? बेंबी, बेंबीतून कमळ काढला आणि त्याच्यातून काय झालं? ब्रह्मा झाला. ब्रह्माने 4 दिशेला पाहिलं, त्याला काय वाटलं? कोणीच नाही, मी स्वतः परब्रह्म आहे असं ब्रह्मदेवाला वाटलं. 4 दिशांना पाहिलं तर 4 तोंड निर्माण झाली ब्रह्माची. म्हणे ब्रह्मा तैवळी समजता होणे आपण बळी, मज होण आणिक स्थूळी कवण नाही म्हणत असे. ब्रह्मा बघा, थोडासा अहंकार आला ब्रह्माला. मी आहे परब्रह्म असं त्याला अहंकार आला. कोणीच नाही, मीच तो बळवान आहे असं त्याला वाटलं. त्याने काय खाली बघितलं नाही. मीच तो थोर आहे असं ब्रह्माला वाटलं. तेव्हा नारायण हसायला लागलं. हसून या नारायण बोले गाढ शब्द वचनू, आपण असे महाविष्णू भज म्हणे तैवेळी. नारायण म्हणतोय, नारायण हसायला लागला. आधी नारायण हसायला लागला, गाढ गंभीर एकदम हसायला लागलं. गाढ म्हणजे गंभीरपणाने शब्द सांगितला. म्हटलं मी महाविष्णू आहे, म्हणे मला भज म्हणे तैवेळी. देखून या श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्महर्षी. तेव्हा बघितलं, अरे हा आवाज कुठून येतो? खाली बघितलं, आपण कमळातून आलो. कमळ बघितलं, कमळाचं देठ कुठे आहे? म्हणते नारायणाच्याच भेंबीत आहे. आणि पाहिलं तेव्हा आनंद झाला, नमस्कार केला, स्तुती केली, बहुशी खूप स्तुती केली त्या नारायणाची. मग नारायणाची स्तुती केल्यानंतर नारायण काय होणार? प्रसन्नच होणार नाही. तशीच आपण त्या भगवंताची स्तुती करूया. भगवंत नेहमी प्रसन्न आहे. रोज स्तुती करूया आपण त्याची. बघा, तुम्ही गणपतीची स्तुती करा, नेहमी रोज करा स्तुती. बघा, गणपती प्रसन्न असणारच. अनेक काळ परेशी. बघा, त्याने एकच दिवस नाही केलं हो,
जी स्तुती केली ना ब्रह्माने, एकच दिवस नाही केला, अनेक काळ त्याचा तो काळ एवढा निघून गेला पूर्ण स्तुती करण्यात. अहोरात्र स्तुती करत होता ब्रह्मा. कोणाची? त्या आदिनारायणाची. संतोषिनी नारायणा निरूप दिधला अति गहन. तेव्हा कुठे म्हणजे एवढे अनेक काळ, एवढे म्हणजे सतत स्तुती करून कुठेतरी नंतर संतोष आनंद झाला. त्या नारायणाला निरूप दिधला, निरोप दिला अति गहन. निरूप दिला अतिशय गहन पद्धतीने, म्हणजे अतिशय. का दिला निरोप? काय सांगितलं त्याला? का आज्ञा दिली? सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तहे वेळी. त्या ब्रह्माला सांगितलं सृष्टी रचा, सृष्टी रची गे, सृष्टी रचा आता तुम्ही. आज्ञा दिली. ब्रह्मा विणवी विष्णूशी लेणे सृष्टी रसावयाशी, देखील नाही कैशी केवी रची म्हणत असे. विनंती करतो ब्रह्माला, मी सृष्टी बघितलीच नाही डोळ्यातून कशी आहे ती, तर रचणार कशी? देखीलच नाही तर कसं काय रचू? कुठल्या पद्धतीने रचू? तेव्हा काय सांगितलंय? ऐकून ब्रह्मयाचे वचन निरोप दिला महाविष्णू. वेद असती हे घे म्हणून देता झाला त्यावेळी. वेद दिले त्याच्या हातात. कोणी? महाविष्णू. म्हणजे कोण? नारायणाने वेद दिले ब्रह्माच्या हातात. सांगितलं की हे वेद घे आणि या वेदाप्रमाणे सृष्टी रच. ऐकोणी ब्रह्मयाचे वचन निरूप दिला महाविष्णू. वेद असती हे घे म्हणून देता झाला तैवेळी. ब्रह्माचे वचन ऐकलं आणि वेद दिली त्याच्या हातात. सृष्टी रचवायचा विचार असे वेदांत सविस्तर, तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले. ही सृष्टी रचण्याचा सगळं विचार त्या वेदांमध्ये होता आणि ते वेद सविस्तराप्रमाणे सविस्तर मग स्पष्टीकरण दिलं होतं की सृष्टी कशी रचायची. आणि त्याच्या आधारे ब्रह्माने काय केली? सृष्टी रचली. तरी पण काय आहे ते बघा. प्रकाश करी म्हणितले. प्रकाश म्हणजे काय? बुद्धी झाली. अनादि वेद असती जाण. वेद काय एकच नव्हता, अनादि वेद असती जाण. असे सृष्टीचे लक्षण जैशी आरसा असे खूण, सृष्टी रचवया तैसे वेद. बघा, आरशात पाहिलं, आरसा सृष्टी वेद कसे होते? आरशात जशी खूण आहे ना तशीच. त्याने आरसा पाहिलं, आरशामध्ये जशी खूण आहे तशीच सृष्टी रचायची आहे. या वेदामार्गे सृष्टीशी रचिका ब्रह्म अहर्निशी. बघा, दिवस रात्र रचत होता सृष्टी. त्याला आज्ञा दिली, त्यांनी हे नाही केलं. ब्रह्माने आळस नाही केलं. जो काम हाती दिला तो काम करायला सुरुवात केली. अहोरात्र, अहर्निशी म्हणजे अहोरात्र, दिवस रात्र काम चालूच ठेवलं सृष्टी रचायची. बघा, आज्ञेचं पालन केलं. आज्ञेचं पालन करणं महत्त्वाचं आहे. आता वडिलांनी काम सांगितलं मुलाला, तर वडिलांची आज्ञा आहे. बघा, वडील हे प्रत्यक्षात नारायणाच्या स्वरूपात असतो. चांगले असतील तर वडील नारायणाच्या स्वरूपात असतो. त्यांची आज्ञा पालन करणं मुलाचं कर्तव्य असतं. आज्ञेचं पालन केलं ब्रह्माने, आळस केला नाही. अहर्निशी ती सृष्टी रचायला घेतली. म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी दे. ते ऋषिकेश सांगतात कोणाला? जे सिद्ध पुरुष सांगतात कोणाला? नामकरणी पुरुषाला. ब्रह्मा सृष्टी रचायला घेतली. सृष्टी प्रजा अनुक्रमे. सृष्टी कशी आहे? प्रजापासून निर्माण केली. विविध स्थावर जंगम स्वेदज अंडज नामे जारज उद्भिज उपदविवे. सृष्टी प्रजा अनुक्रमे.
पहिला प्रजापती निर्माण केलं ना. मग प्रजापतीपासून काय झालं, स्थावर जंगम. स्थावर जंगम जे जंगलांची झाडं आहेत ना, ही स्थावर आहेत, ही इकडे तिकडे हळत नाही. स्थावर जंगम. स्वेदज म्हणजे जन्म देणारे, आणि अंडज म्हणजे अंड देऊन नंतर त्या अंड्यातून बाहेर येणारे. जारज उद्भिज. जारज आता स्वेदज म्हणजे हे स्वेदज घामापासून, घामापासून आलेले. बघा डोक्यात आपले माणसांच्या घ्या, डोक्यामध्ये जर घाम आलं केसामध्ये, तर त्या केसामध्ये घामापासूनच सगळे घोरे लिखे निर्माण होतात की नाही. उवा होतात ना निर्माण त्या घामापासून. ढेकणं घामापासून. म्हणजे जर समजा आपण कानाकोपरा घरातला पुसलं नाही तर त्या घामापासून ढेकणं निर्माण होतात. पिसवा. पिसवा म्हणजे काय, उडणारे ते निर्माण होतात. बारके बारके असतात बघा पिसू, ते निर्माण होतात. अंडज अंड्यापासून. पक्षी अंडे घालतात ना, कावळा पक्षी अंडी घालतात, कोंबड्या अंडी घालतात. अंड्यातून जे निर्माण आहे येणार अंड्यापासून. जारज गर्भाशय. जारज म्हणजे गर्भाशय, माफ करा, जारज गर्भाशयातून. मनुष्य गर्भाशयातून निर्माण देतो ना, म्हणजे मुलं जन्माला देतो गर्भाशयातून. बघा गायी, जे गायी आहे 4 पायाचे ते गर्भाशयातून, त्यांना अंडी नाही. आपण 2 पायाचे आहोत, पक्षी पण 2 पायाचे आहेत, पण पक्ष्यांचं वेगळं आहे, मनुष्याचं पण वेगळं आहे. मनुष्यामध्ये अंड्याचं हे निर्माण होतो, त्याच्यामध्येच ते सगळं जातात ना किटाणू, तेव्हा तो गर्भ त्याच्यामध्ये वाढतो अंड्यामध्ये. प्रत्येकाच्या पोटात अंडच असतो, म्हणजे पिशवीमध्ये त्या अंड्यामध्ये ते जीवाणू जात असतात आणि नंतर त्याच्यातून ते बाहेर पडत असतात. पण प्रत्यक्ष जी कोंबडी आहे ती अंडाच बाहेर काढते आणि तो अंडा उगवतो आणि त्याच्यातून बाहेर जन्माला येतो. म्हणजे त्यांची मुलं ती जन्माला येतात, पिल्लू त्यांचे ते जन्माला येतात. तसं मनुष्याचं आणि दुसरे 4 पायांचे जे प्राणी आहेत, हत्ती, घोडे, वाघ, सिंह, हे सगळे जन्म देणारे असतात. उद्भिज. उद्भिज वनस्पती. विविध स्थावर जंगम, हे पण वनस्पतीच आहे, झाडच आहेत. आणि उद्भिज म्हणजे जे उभे, बघा नुसते बिया पडले तरी तो उभा आहे आणि सरळ त्याच्यातूनच जन्म होतो. उद्भिज म्हणजे वनस्पती, वृक्ष वगैरे वगैरे काय असतील ते. श्री विष्णूने निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने. श्री विष्णूच्या निरोपाने म्हणजे त्याच्या आज्ञेने, श्री विष्णूच्या आज्ञेने त्रिजग रचिले ब्रह्मयाने, 3 जग रचले. कुठले 3 जग? स्वर्गापासून घेतले, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक. आता ब्रह्मदेवाचा जो लोक आहे, हा लोक कोणी निर्माण केला ब्रह्मलोक? तर प्रत्यक्ष श्री आदिनारायणानेच निर्माण केला. ज्याला जिथं निर्माण म्हणजे ज्याला जिथं जन्म दिला त्याला तो जग दिलेला आहे, म्हणजे आदिनारायणाने दिलेला आहे ब्रह्मलोक. शिवाला जन्म दिला शिवलोक, ज्याला जिथं ठिकाण दिलं ते त्यांनीच दिलं, कोणी ते ब्रह्मलोकाने तिथे दिलं ते दिलेलं आहे. पण हे जे ब्रह्माने निर्माण केले हे कुठले केले? स्वर्गलोक आहे, मृत्यू आणि पाताल हे 3 लोक ब्रह्माने निर्माण केले. श्री विष्णूच्या निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने. बघा श्री विष्णूच्या निरोपाने, त्याच्या आज्ञेने ब्रह्मयाने 3 जग निर्माण केले. 3 जग. आता इकडे या, आपल्याकडे पण, आपल्याला पण सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असं दिले ना. सकाळ म्हणजे स्वर्ग, दुपार म्हणजे बघा मृत्यू आणि संध्याकाळ म्हणजे पाताळ आहे ते पण तेच 3 योग जर आपण परमार्थाने आज चांगले संस्काराने हे केले तर चांगले असतात. तसाच छोटा, त्याच्यानंतर यंग, नंतर म्हातारा, हेच घ्या स्वर्ग, मृत्यू, पाताळ. बघा ह्याच्यामध्ये पण स्वर्ग, ज्यावेळेस तो लहान मूल जन्माला येतो सगळी घेतात त्याला, सगळं ना राजासारखं सगळं मिळतो त्याला.
लहान जेव्हा जन्माला येतो तेव्हा, आणि जेव्हा मोठा होतो, यंग होतो, तेव्हा त्याला सगळी स्वकष्टाची कामं करायला लागतात, म्हणजे मृत्यूसारखं होतं त्याला, बरोबर. म्हातारा झाला तर ते पाताळासारखं होतं. बघा इथे पण बघूया आपण. तेणे आता त्रिजग रचिले ब्रह्मयाने तेणे परिसृष्टी क्रमाने व्यासी असे कथिले. मग जे ब्रह्मयाने रचना केली तीच व्यास मुनीने कथन केलेली आहे. कथन म्हणजे सांगितलेलं आहे आपल्याला. आपण पुढचा भाग आपण पुढच्या ओवीमध्ये बघूया. इथेच आपण पूर्ण करूया हा व्हिडिओ. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करून सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबा. कोणाला नसेल आवडत ठीक आहे, कोणावर जबरदस्ती नाही, कारण परमार्थ करायलाच पाहिजे. थोडं तरी श्रवण भूमिका तर जास्त पाहिजे आपली. श्रवण भूमिका जेवढी असेल तेवढी आपण आध्यात्मिकाकडे जाणार, आणि श्रवण ही आध्यात्मिकाचं करायचं आहे. आध्यात्मिकाचं बघा, पोट भरावयाची विद्या पण पाहिजे आणि आपल्याला आध्यात्मिकता पण पाहिजे, ज्ञान पण पाहिजे. देव बघा, कोणी समजा देव कुठे आहे, कोणी जर साधूनं जर विचारलं, कोणाला देवाचं माहिती नसेल स्थान, तर तो सांगतो की मंदिरात आहे देव. तर नाही, देव कुठे आहे? देव जो आपल्याला चालवतो बघा, आपल्याला सकाळी उठवतो, आपल्याकडून सगळी काही कामं करून घेतो, हा देव आहे. देव नसेल तर काही करून नाही घेऊ शकत. तो आपल्याला जो उत्साह देतो तो देव आहे, आणि आपल्याला राग देतो तो देव नाही. आपल्याकडे जे राग येतात, कोणाबद्दल काय द्वेष मत्सर येतो, तो देव नाही, तर ती देवाची ऊर्जा नाही, तर ती इतर घाणेरडी ऊर्जा आहे हे समजून जायचं. त्याच्यामुळं देव कुठे आहे? तर देव आपल्या अंतरी आहे ना, आपल्याला तो चालवतो. सकाळी उठून आपली सगळी कामं करून घेतो, ते रात्री झोपेपर्यंत. जेव्हा झोपतो ना मनुष्य, तेव्हा तो अर्ध मेल्यासारखा असतो. कारण का? त्याला ते स्वप्न बघा तो त्याच्यातच असतो, पण तिथे पण त्याला देव सांभाळत असतो. झोपताना सुद्धा देव सांभाळत असतो. तो झोपतो तेव्हा त्याला जाणीव नसते, कुठलीच जाणीव नसते. त्याच्यावर कुठे मच्छराने चावलं त्याला माहिती नसतो, पण तिथे तो हात नेमकीच मारतो. कोण मारतो? हो, देवच मारतो ना. त्याला माहिती नसतो मच्छर कुठं चावली ती, पण तिथेच तो हात नेमकी मारतो. म्हणजे तो जाणीव करून देणारा कोण आहे? तर देव आहे. बघा, देव आपल्या कुठल्या स्थानी आहे? देव आपल्याला दिसत नाही, तो येतही नाही ना जात नाही, जो असतच असे सर्व काळ, कुठे तो दिसत नाही. पण तो देव आपल्या मेंदूच्या ठिकाणी, देव आपल्या हृदयाच्या ठिकाणी वास करतो. मेंदू आणि हृदयाची जी नाळ आहे ती एकच आहे. एवढं. जर हृदयाला काय झालं तर मेंदूला पण प्रॉब्लेम होतो, किंवा मेंदूला काय झालं तर हृदयाला पण प्रॉब्लेम होतो, एवढं समजायचं. कारण इथे हृदय आहे, हृदयाचे इथं देव आहे, पण त्याचा कनेक्शन मेंदूकडं पण आहे ना. सगळ्या नाड्या मेंदूला पण जोडलेत ना. मग मेंदूत जर कमजोर असेल तर हृदयाचा देव असून सुद्धा मेंदू कमजोर का? पण त्याच्या नाड्या सगळे कुठे आहेत? मेंदूला आहेत. तर तो हुशार आहे, म्हणून देवाचं जास्त स्तवन करा, देवाचं जास्त श्रवण करा. देवाचं स्तवन केलं नाही म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये काय असं हे होत नसतं. सगळी मुलं कशी असतात? सत्पुरुषासारखी येतात जन्माला, जरी भले पण ती चांगलीच असतात, वाईट बुद्धीची नसतात. आपल्याला चांगल्या बुद्धीची मुलं पाहिजे जन्माला यायला. म्हणजे कपडला हे सगळ्यांनी श्रवण उत्तमाचं करायचं आहे, ते पण आध्यात्मिकाचं जास्त. काय बोलले असेल, काय कोणाला रागवत असेल, समजा कोणाला जर हा शब्द लागला असेल तर माफी असावी, कारण ज्ञान देणारे आम्ही कोणच नाही. ज्ञान देणारा हा संपूर्ण हे
आपल्याकडे जी भगवद्गीता आहेत, 18 पुराण हे ज्ञान देणार आहे. आपल्याकडे कोणीच नाही. आपल्याकडे बोलणारा कोण आहे? चांगली भाषा बोलतो तो देव आहे ना. आपल्याला फक्त देवाची ओळख सांगायची आहे. देव कोण आणि इतर बघा, उजवा आहे तर उजव्यासोबत डावं पण असतं. पण आपण काय म्हणतो, मग डावा नको का? तर डावा आपल्याला मदत करत असेल तर नक्की डावा पाहिजे, बरोबर. डावा मदत करतो ना शरीराला. हा डावा हात मदत करतो. सगळ्याच 2 हात नसतील तर ते जोडता येत नाही ना. एक हात जोडू शकत नाही. 2 हात असतील तेव्हा ते. जर डावा हात उजव्या हाताला जुळला तर उजव्या हाताचे गुण डाव्या हाताकडे येतात, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण कुठे जुळलं पाहिजे हे पण लक्षात ठेवा. धन्यवाद.